मला सांगा, फ्रुटी तर पिला असणारच आहे किंवा किमान नाव तर ऐकलं असणार आहे. फ्रुटी हा ब्रँड आज भारतामध्ये 4,000 कोटींचा ब्रँड बनलेला आहे. पण या ब्रँडला इतका पॉप्युलर बनवण्यामागं एक लहानशा मुलीचा हात आहे. आता ही मुलगी नक्की कोण आहे आणि या मुलीनं नक्की असं काय केलं की हा ब्रँड इतका पॉप्युलर बनला? आता याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सगळ्यात पहिला चॅनलला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर फ्रुटी हा ब्रँड नक्की कुठल्या कंपनीच्या अंडर येतो हे सुद्धा बघूया. फ्रुटी हा ब्रँड पार्ले ॲग्रो या कंपनीच्या अंडर येतो. आता पार्ले हे नाव ऐकलं की लगेचच तुमच्या डोळ्यासमोर पार्लेची बिस्किट आलं असेल आणि तुम्ही म्हणाल की पार्लेची बिस्किट आणि फ्रुटी याचा काय संबंध आहे का? आता तसं म्हणायला गेलं तर डायरेक्टली काही संबंध नाहीये, पण इनडायरेक्टली आहे. आता बघा, 1929 साली मोहनलाल चव्हाण यांनी विले पार्ले या एरियामध्ये पार्ले या कंपनी सुरुवात केली. पार्ले या कंपनीमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट येतात? पार्लेची बिस्किट, 2020, हाईड अँड सीक, किसमी चॉकलेट्स. आता पार्लेची बिस्किट वरती तर आपण डिटेल केस स्टडी बनवली आहे, डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता मोहनलाल चव्हाण यांना 5 मुलं. हे 5 मुलं नंतरच्या कालावधीमध्ये 3 बिझनेसमध्ये डिवाइड झाले. म्हणजे 5 पैकी 3 मुलं हे एक्झिस्टिंग बिझनेस सांभाळू लागले. एक्झिस्टिंग म्हणजे कुठला? पार्ले कंपनी म्हणजे पार्लेची बिस्किटवाला. आता राहिले 2 मुलं. त्यातला एक मुलगा म्हणजे रमेश चव्हाण, हे बिस्लेरी ब्रँड सांभाळू लागले. आता राहिला एक मुलगा, ते म्हणजे कोण? जयंतीलाल चव्हाण. आता जयंतीलाल चव्हाण यांनी 1984 साली फ्रुटी या ब्रँडची सुरुवात केली. आता जयंतीलाल चव्हाण यांना बिस्किट, कॅडबरीज यामधला एक्सपिरियन्स असताना ते कोल्ड्रिंकच्या कॅटेगरीमध्ये का उतरले? याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. आता त्या कालावधीमध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या मार्केटमध्ये किंवा कोल्ड्रिंकच्या मार्केटमध्ये कोका कोलाचा खूप दबदबा होता. कोका कोला हा ब्रँड खूप मार्केटमध्ये चालत होता. पण काही कालावधीनंतर म्हणजे 1977 साली त्यावेळेच्या सरकारनं कोका कोला बॅन केलं, म्हणजे कोका कोलाची विक्री बंद केली. यामुळे काय झालं? सॉफ्ट ड्रिंकच्या मार्केटमध्ये एक खूप मोठी स्पेस तयार झाली आणि याचा फायदा घेण्यासाठी मार्केटमध्ये 3 नवीन प्लेयर उतरले. आता हे प्लेयर कुठले होते? सगळ्यात पहिला म्हणजे गोल्ड स्पॉट, दुसरा म्हणजे थम्सअप आणि तिसरा म्हणजे फ्रुटी. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की कोका कोलाला बॅन केलं होतं, सॉफ्ट ड्रिंकच्या मार्केटमध्ये स्पेस तयार झाला होता आणि या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेण्यासाठी जयंतीलाल चव्हाण यांनी फ्रुटी या ब्रँडची सुरुवात केली. फ्रुटी हा ब्रँड लॉन्च केल्याच मार्केटमध्ये हिट झाला होता. आता त्याच्या मागे सुद्धा कारण होती. आता बघा, पूर्वीच्या काळी आपल्याला जर कोल्ड्रिंक प्यायची इच्छा झाली तर आपण काय करत होतो? दुकानात जात होतो. ते निळ्या क्रेटमध्ये, प्लास्टिकच्या क्रेटमध्ये काचेची बाटली ठेवली असायची. त्यातली एक काचेची कोल्ड्रिंकची बॉटल आपण उचलत होतो, दुकानदाराला पैसे देत होतो. त्यातलं कोल्ड्रिंक पिऊन झालं की पुन्हा ती काचेची बाटली आपण त्या दुकानदाराला परत करत होतो. म्हणजे त्यावेळी ती काचेची बाटली आपल्याला घरी घेऊन जायला मिळत होती का? किंवा नंतर आणून देतो म्हणल्यावर चालत होतं का? नाही. म्हणजे त्या कालावधीमध्ये आपल्याला कोल्ड्रिंक जर प्यायचं असेल तर त्या दुकानदाराच्या दारातच उभारून आपल्याला ते कोल्ड्रिंक प्यावं लागायचं, का तर ती आपल्याला काचेची बाटली परत करावी लागत होती. आणि याच्यावर उपाय म्हणून जयंतीलाल चव्हाण यांनी काय केलं? फ्रुटी हे प्लास्टिकच्या टेट्रा पॅकेजिंग मध्ये लॉन्च केलं. आता हे टेट्रा पॅकेजिंग यूज अँड थ्रो होतं. मार्केटमध्ये यूज अँड थ्रो पॅकेजिंगची कन्सेप्ट सगळ्यात पहिला फ्रुटीने आणली आणि यामुळे काय झालं? कस्टमर ज्यावेळी फ्रुटी घेत होता त्यावेळी त्याला तिकडेच उभारून प्यावं लागत होतं का? नाही. त्याच्या मर्जीनं तो कुठेही पिऊ शकत होता आणि यामुळं कस्टमरमध्ये त्यांना एक वेगळा बदल जाणवू लागला आणि याचमुळं मोठ्या प्रमाणात कस्टमर हे फ्रुटीकडे आकर्षित होऊ लागले. तसंच पूर्वीच्या काळामध्ये कोल्ड ड्रिंक हे लहान मुलांना घातक ठरू शकतं, म्हणून बऱ्याच वेळेला आई वडील हे लहान मुलांना कोल्ड ड्रिंक किंवा बाकीचे सॉफ्ट ड्रिंक देत नव्हते. पण फ्रुटीमध्ये काय होतं? फ्रुटीमध्ये मँगो ज्यूस होतं आणि फ्रुटी हे लहान मुलांना सुद्धा चालतं हे दाखवण्यासाठी जयंतीलाल चव्हाण यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये लहान मुलांनाच घेतलं आणि त्यांनी हे समजावून सांगितलं की फ्रुटी म्हणजे काय, तर मँगो ज्यूस आहे आणि लहान मुलांना सुद्धा चालतं. आणि यामुळेच तुम्हाला आठवतं का बघा, ज्यावेळी मोठी माणसं बाकीचे सॉफ्ट ड्रिंक्स पित असायचे त्यावेळी लहान मुलांना काय दिलं जायचं? फ्रुटी.
या दोन कारणांमुळेच म्हणजे टेट्रा पॅकेजिंगमुळे आणि जयंतीलाल चव्हाण यांनी केलेल्या त्या लहान मुलांसोबत केलेल्या जाहिरातींमुळे फ्रुटी लॉन्च केल्याच हिट झाला. नंतर सुद्धा जयंतीलाल चव्हाण यांनी फ्रुटीच्या पॅकेजिंग मध्ये वेगवेगळे इनोव्हेटिव्ह चेंजेस करत राहिले. नंतर त्यांनी फ्रुटीचं पॅकेजिंग म्हणजे फ्रुटी हे प्लास्टिक बॉटलमध्ये लॉन्च केले वेगवेगळ्या सायझेसमध्ये, म्हणजे 200 मिलीलिटर, हाफ लिटर, 1 लिटर, 2 लिटर अशा वेगवेगळ्या सायझेसमध्ये. यामुळे काय झालं, कस्टमर हे प्रवासामध्ये सुद्धा फ्रुटीचे बॉटल्स घेऊन जाऊ शकत होते. ते कुठं सांडत सुद्धा नव्हतं. तसंच त्या बॉटलचा वापर फ्रुटी पिऊन झाल्यानंतर आपण इतर कारणासाठी सुद्धा करू शकत होतो. अशा बऱ्याचशा कारणांमुळे फ्रुटीचा सेल हा दिवसेंदिवस वाढू लागला आणि बघता बघता 2002, 2003 या कालावधीपर्यंत फ्रुटीचा सेल हा 300 कोटींच्या घरात जाऊन पोहोचला. आता जर 300 कोटी हा आकडा तुम्हाला मोठा वाटत असेल तर थांबा, का तर खरा पिक्चर आत्ता सुरू होणार आहे. का तर ती लहान मुलगी तिची एंट्री आत्ता होणार आहे. त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक ऐका. पार्ले ॲग्रोचे फाउंडर जयंतीलाल चव्हाण यांना 3 मुली, सोना चव्हाण, आलिशा चव्हाण आणि नाडिया चव्हाण. आता हे 3 मुली मिळूनच पार्ले ॲग्रोचा संपूर्ण बिझनेस सांभाळतात. आता यापैकी नाडिया चव्हाण म्हणजे ती लहान मुलगी. आता नाडिया चव्हाण अगदी लहान असल्यापासून म्हणजे 10-11 वर्षाची असल्यापासून ती त्यांच्या वडिलांबरोबर पार्ले ॲग्रो या कंपनीमध्ये ये जा करत होती. तिकडे ती बिझनेस ऑपरेशन समजून घेत होती आणि बघता बघता ती अवघी 17 वर्षाची असताना तिला कंपनीनं ऑफिशियली मार्केटिंग हेड म्हणून अपॉइंट करून टाकलं. आणि यानंतर नाडिया चव्हाण यांनी असे काही कंपनीमध्ये चेंजेस केले. या चेंजेसमुळं बघता बघता कंपनीचा टर्नओव्हर जो 300 कोटी होता तो बघता बघता 4000 कोटींपर्यंत जाऊन पोहोचला. आता नाडिया चव्हाण यांनी सगळ्यात पहिला चेंज कुठला केला ते आपण बघूया. आता बघा, जयंतीलाल चव्हाण यांनी सुरुवातीला फ्रुटीचं लॉन्चिंग हे टेट्रा पॅकेजिंग मध्ये केलं होतं. पण टेट्रा पॅकेजिंग हे ग्रीन कलर मध्ये होतं, पण त्याच्या आतमध्ये काय असायचं, येल्लो कलरचं मँगो ज्यूस. पण ते ग्रीन कलरचं पॅकेजिंग बघितल्यानंतर लोकांना कैरीची आठवण यायची, त्यामुळे त्यांना कैरीच्या टेस्टची आठवण यायची. आता हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणजे फ्रुटीच्या पॅकेजिंग मध्ये हे पिकलेल्या आंब्याचा रस आहे, मँगो ज्यूस आहे, हे क्लिअरली दाखवण्यासाठी नाडिया चव्हाण यांनी त्यांच्या ग्रीन कलरचं पॅकेजिंग बदलून येल्लो कलरचं म्हणजे मँगो कलरचं पॅकेजिंग करून टाकलं. यामुळं कस्टमरच्या जे काही कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन दूर झालं आणि यानंतर फ्रुटीला खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळू लागला. तसंच या निर्णयानंतर ज्या ज्या कंपन्यांनी पॅकेज मँगो ज्यूस विकायला सुरुवात केली त्या सगळ्यांनी नाडिया चव्हाण यांना कॉपी केलं. म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांचं पॅकेजिंग हे येल्लो कलर मध्ये करून टाकलं. आता नाडिया चव्हाण यांनी दुसरा चेंज काय केला ते सुद्धा बघूया. आता सुरुवातीच्या कालावधीमध्ये जयंतीलाल चव्हाण यांनी फ्रुटी हे लहान मुलांना सुद्धा चालतं हे दाखवण्यासाठी फ्रुटीचे सगळे जाहिराती हे लहान मुलांकडून करून घेतले होते. यामुळे काय झालं होतं, फ्रुटीचा मेन कस्टमर हे ते लहान मुलं बनले होते. पण फ्रुटी तर 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपयाच्या प्लास्टिक बॉटलमध्ये मिळत होते आणि 20 वर्षापूर्वी त्या लहान मुलांकडे 20-30 रुपये इझिली अवेलेबल व्हायचे का हो? नाही. म्हणून नाडिया चव्हाण यांनी काय डोकं लावलं, तिने अतिशय छोट्या अगदी समोसा शेपच्या छोट्या पाऊच मध्ये फ्रुटीचं लॉन्चिंग केलं, ते सुद्धा फक्त 2.5 रुपयांमध्ये. आता 2-3 रुपये तर त्या लहान मुलांकडे इझिली अवेलेबल होत होते आणि ती लहान मुलं स्वतः दुकानात जाऊन ते समोसा शेपच्या फ्रुटीचा छोटासा पॅकेट 2.5 रुपये देऊन खरेदी करू लागले आणि यामुळे सुद्धा फ्रुटीचा सेल खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागला. तसंच लहान मुलं सोडून इतर लोक सुद्धा त्या पॅकेजिंग कडे बघून अट्रॅक्ट होत होते आणि त्यांना सुद्धा इच्छा होती की नक्की हा प्रकार काय ते एकदा आपण ट्राय करूया. आणि एकदा ट्राय केल्यानंतर त्यांना सुद्धा फ्रुटी आवडू लागली आणि ते 1 लिटर, 2 लिटर असे मोठे बॉटल सुद्धा परचेस करू लागले. म्हणजे अशा चेंजेसमुळे सुद्धा फ्रुटीचा टर्नओव्हर हा दिवसेंदिवस वाढू लागला. आता नाडिया चव्हाण यांनी तिसरा जो चेंज केला ना तो ऍक्च्युअल मध्ये मास्टर स्ट्रोक होता. आता हा चेंज काय होता ते सुद्धा आपण बघूया. आता फ्रुटी हा ब्रँड लहान मुलांना चालतो हे दाखवण्यासाठी जयंतीलाल चव्हाण यांनी लहान मुलांकडून जाहिरात करून घेतली होती. यामुळे झालं काय होतं, फ्रुटीचा मेन कस्टमर ही ती लहान मुलं बनली होती. फ्रुटी हा लहान मुलांचा ब्रँड आहे असा समजला जाऊ लागला होता. यामुळं जरी इतर वयाच्या लोकांना फ्रुटी आवडत जरी असलं ना तरी लहान मुलांचा ब्रँड काय पाहायचा म्हणून ते पित नव्हते. बऱ्याच वेळेला एखादा कॉलेजमधला तरुण
फ्रुटी पिताना जर आढळून आला तर त्याचे मित्र लगेच त्याला चिडवायचे, अरे काय लहान मुलांचा ब्रँड पितोस. आणि यामुळं लोक किंवा तरुण मुलं किंवा मोठ्या वयातली माणसं हे फ्रुटी आवडत असताना सुद्धा पित नव्हते. आता लोकांची म्हणजे कंझ्युमरची हीच थिंकिंग टेंडन्सी चेंज करण्यासाठी नाडिया चव्हाण यांनी त्यांच्या मार्केटिंग कॅम्पेन मध्ये काही चेंजेस केले. त्यांनी काय केलं, पूर्वी त्यांनी जाहिराती लहान मुलांकडून करून घेतले होते. आता मात्र त्यांनी ठरवलं की आता इथून पुढचे जाहिराती हे फिल्म सेलिब्रिटीज यांच्याकडून करून घ्यायचे. म्हणून नाडिया चव्हाण यांनी सगळ्यात पहिला हायर केला किंग खान शाहरुख खानला. आता शाहरुख खान एखाद्या प्रोडक्टचं ऍड करत असेल तर सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. म्हणजे फ्रुटी हा ब्रँड सगळ्यांसाठी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी शाहरुख खानला हायर केलं. तसंच कॉलेजमधल्या मुला मुलींच्या मनावर राज करणारी म्हणजे आलिया भट हिच्याकडून जाहिराती करून घेतल्या. यामुळे काय झालं, कॉलेजमधली मुलं मुली सुद्धा फ्रुटी निसंकोचपणे पिऊ लागले. तसंच ट्रेंडला फॉलो करणारे, फॅशनला फॉलो करणारे, स्टाईलला फॉलो करणारे या लोकांना सुद्धा अट्रॅक्ट करण्यासाठी नाडिया चव्हाण यांनी स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनला सुद्धा हायर केलं. म्हणजे ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा चेंज इन मार्केटिंग कॅम्पेन करून नाडिया चव्हाण यांना काय दाखवायचं होतं, फ्रुटी हे फक्त लहान मुलांसाठी नाही तर फ्रुटी हा सगळ्यांसाठी आहे. आणि या एका चेंजमुळं, या एका मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळं फ्रुटीचा कस्टमर बेस जो लहान मुलांप्रती पुरतं मर्यादित होता तो कस्टमर बेस कित्येक पटांनी वाढला. आणि या एका चेंजमुळेच फ्रुटीचा सेल बघता बघता 4,000 कोटींच्या घरात जाऊन पोहोचला. आता 4,000 कोटी हा आकडा ऐकून जर तुम्हाला आनंद होत असेल तर थांबा, का तर पार्ले ॲग्रोसाठी हा चिंतेचा विषय बनला होता. कारण पार्ले ॲग्रोकडे एकमेव प्रोडक्ट होता फ्रुटी आणि याच्याकडून त्यांचा सगळा बिझनेस व्हायचा. आणि बिझनेसमध्ये एक नियम असतो, कधीही फक्त एका सप्लायरवर डिपेंड राहायचं नसतं, फक्त एका कस्टमरवर डिपेंड राहायचं नसतं, तसंच फक्त एका प्रोडक्टवर सुद्धा डिपेंड राहायचं नसतं. का तर समजा त्या तुमच्या एकमेव सप्लायरनं किंवा एकमेव कस्टमरनी उद्या तुमच्याशी बिझनेस करण्यास नकार दिला तर तुमचा बिझनेस ठप्प. तसंच जर तुमच्याकडे फक्त एकच प्रोडक्ट असेल आणि त्या प्रोडक्टमधून तुमचा व्यवसाय खूप मोठा होत असेल आणि उद्या कुठल्या अनसर्टन रिझनमुळं तो प्रोडक्ट तुम्हाला बंद करावा लागला तर तुमचा व्यवसाय संपला. यामुळेच पार्ले ॲग्रोनं काय निर्णय घेतला, फ्रुटी सोडून इतर प्रोडक्ट लॉन्च करायचे आणि यासाठीच त्यांनी नंतर ॲपे फिज लॉन्च केला. आता ॲपे फिज सुद्धा अतिशय इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट होता, इनोव्हेटिव्ह टेस्ट होती, इनोव्हेटिव्ह पॅकेजिंग डिझायनिंग होती. या सगळ्या गोष्टींमुळे ॲपे फिज सुद्धा मार्केटमध्ये लॉन्च केल्या हिट झाला. तसंच पॅकेज ड्रिंकिंग वॉटर याला सुद्धा खूप मोठी डिमांड होती मार्केटमध्ये. यासाठी पार्ले ॲग्रोनं बेली नावाचा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ब्रँड सुद्धा चालू केला. असे बरेच प्रोडक्ट पार्ले ॲग्रोनं नंतर भविष्यामध्ये चालू केले. आणि या सगळ्या प्रोडक्टचा मिळून आज पार्ले ॲग्रोचा टर्नओव्हर जवळपास 8,000 कोटींच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे जवळपास फ्रुटीकडून 4,000 कोटी आणि इतर प्रोडक्ट्सकडून 4,000 कोटी. यामुळे काय झालं, पार्ले ॲग्रोनं फ्रुटीवरची जी काही डिपेंडन्सी होती ती थोडीशी कमी केली आणि स्वतःला सेफ करून ठेवलं. मी आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली असेल. या मराठी युट्यूबरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सगळ्यात पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओ सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.